हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण चॅप्टर नंबर 3 सर्कल 3.1 क्वेश्चन नंबर 2 करणार आहोत. इन फिगर O is a center of circle from point RM and RN are the tangent segment touching at point M and N. If OR is 10 and radius आपल्याला इथे काढावं लागेल. करूया आपण इथे. रेडियस इज 5. मग तुमच्या लक्षात येतं टँजंट सेगमेंट थेरममध्ये यांच्यामधील रिलेशनचा रिझल्ट आहे 90 डिग्री अँगल. ठीक आहे. टू फाइंड व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट, या RM आणि RN काढायचे आपल्याला. आणि मेजर अँगल MRO. इकडे क्वेश्चन मार्क येईल, ही पण काढायची, ही साईड काढायची आणि हा अँगल पण काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. अजून त्याने विचारलंय अँगल MRN, हा पण काढायचा आहे. ठीक आहे. आपण पहिल्यांदा पाहिलं एवढंच करूया, नंतर पुढचं बघूया. ठीक आहे. ठीक आहे, बघूया तर मग आता आपण काय करूया, इन ट्रँगल सोल्युशनमध्ये इन ट्रँगल OMR अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन देऊया टँजंट थेरम. मग देअरफॉर आपण डायरेक्ट यामध्ये पायथागोरस अप्लाय करूया. पायथागोरस अप्लायमध्ये काय येणार, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. चला, हे बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थिअरम. ठीक आहे. मग आपण याच्यात व्हॅल्यू भरूया. चला, OR माहिती आहे का? हो आहे माहीत. 10 स्क्वेअर, OM 5 स्क्वेअर, RM काढायचे RM स्क्वेअर. चला इकडे लिहूया 100 इज इक्वल टू 25 प्लस RM स्क्वेअर. 25ला इकडे आणूया. 100 मायनस 25 इज इक्वल टू RM स्क्वेअर. 75 इज इक्वल टू RM स्क्वेअर. Therefore, root of 75 is equal to RM. Taking square root. आता RM याचं मग कसं येणार, याला बघा 25ने आपण याला डिवाइड केलं तर याचं फॅक्टर असेल 25 into 3 is equal to RM. Therefore, RM is equal to 5√3. हे आपल्याला RM मिळाले. आता आपण याच्यामध्ये एक लिहू शकतो बघा विद्यार्थी. आपल्याला टँजंट सेगमेंट थेरम आहे. टँजंट सेगमेंट थेरम म्हणजे टँजंट फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट टू द सर्कल आर इक्वल. देअरफॉर इथे आपण असं लिहिणार बघा, दोन्ही RM is equal to RN is equal to 5√3. हे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर झालं. आता आपल्याला बघा यामध्ये पुन्हा या दिशेत आपण इथे घेऊया इन ट्रँगल
OMR बघा, OMR इकडे येणार OR इज इक्वल टू 10 आणि OM is equal to 5. That is OM is equal to half of OR. Therefore, side OM is equal to half of hypotenuse. Therefore, angle MOMRN is equal to 30 degree. Converse of 30 degree, 60 degree, 90 degree theorem. हा आपल्याला इकडे कन्व्हर्स ऑफ, तुम्हाला माहिती आहे 30, 60, 90चं आपल्याला थेरम आहे की साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस. मग तसं आपल्याला ह्यामध्ये मिळालेलं आहे म्हणून आपण हे 30 डिग्रीचं लिहिलं. आता आपल्याला ही साईड पण आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला दुसरा हा अँगल काढण्यासाठी आपल्याला हे दोन ट्रँगल काय करावे लागतील, कॉन्ग्रुएंट करावे लागतील. कोणते ट्रँगल, तर इन ट्रँगल बघा OMR अँड इन ट्रँगल ONR. म्हणजे आपल्याला इथे टँजेंट पुन्हा काढावी लागेल इकडे. मग हा पण 90 डिग्री होईल. मग आपल्याला हे दोन राईट अँगल ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. तर राईट अँगल ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचं हायपोटेनस साईड सिस्टीम पण होऊ शकते. तर बघा इकडे काय होणार, इथे OM इज इक्वल टू ON. रिझन काय होणार, रेडाय ऑफ सेम सर्कल. रेडियस ऑफ सेम सर्कल है ना. आणि OR इज इक्वल टू OR कॉमन साइड किंवा हायपोटेनस. कॉमन साइड और hypotenuse. Therefore, triangle OMR congruent triangle ONR hypotenuse side test. Therefore, angle MRO is equal to angle NRO. Corresponding angles of congruent triangle. म्हणजे मग आता MRO 30 आहे, मग इथे येणार अँगल NRO इज इक्वल टू 30. म्हणजे बघा हा पण 30 आहे, हा पण 30 आहे, म्हणजेच हा मोठा अँगल. देअरफॉर अँगल MRN इज इक्वल टू 30 प्लस 30 इज इक्वल टू 60. किंवा अँगलची नावं घेऊया. थांबा. मेजर अँगल MRO प्लस मेजर अँगल NRO
that is equal to 30 plus 30 is equal to 60 degree. मग आपण पहिल्या क्वेश्चनचं नाव देऊया. काय दिले त्यांनी बघा. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टाइम. दी लेंथ ऑफ ईच tangent is equal to 5√3 centimeter. Second, angle MRO is equal to 30 degree. And third, angle MRN is equal to 60 degree. हे झाले आपले आन्सर. ठीक. अशा प्रकारे एवढा मोठा सम आपण केलेला आहे. उद्या आपण भेटूया दुसऱ्या समसाठी. चला 8